नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे की आपण क्लास 12th मधील फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे चॅप्टर स्टार्ट केलेले आहे. त्यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचा आपण लॉजिक चॅप्टर स्टार्ट केलेलो आहोत. त्यामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट पूर्णपणे पाहिलेले आहेत आणि आज आपण एक्सरसाइज 1.1 यामध्ये काही क्वेश्चन पाहणार आहोत. तसं पाहिलं तर हा चॅप्टर एकदम इझी आहे आणि मात्र हा परीक्षेमध्ये मार्क देणारा चॅप्टर आहे. त्यासाठी आपण हे चॅप्टर सर्वप्रथम कव्हर करत आहोत. तर यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट अँड जस्टिफाय युअर आन्सर इन केस ऑफ स्टेटमेंट अँड राईट द ट्रूथ व्हॅल्यू. तर आपण ऑलरेडी सर्व पाहिले आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, स्टेटमेंट काय, सेंटेन्स काय, आणि हे क्वेश्चन फार इझी आहे. आपण थोडा विचार केला, हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर दॅट इज 5 + 4 = 30. 5 + 4 = 30 तर होणार नाही, म्हणून आपण म्हणणार इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट इज काय करणार, फॉल्स स्टेटमेंट. इट इज फॉल्स स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू and its truth value f. ये फॉल्स स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, f आहे. ओके. सेकंड बघू, x - 3 = 14. x - 3 = 14 आपल्याला x ची व्हॅल्यू इथे दिलेली नाहीये. x ची व्हॅल्यू दिलेली नाही याचा अर्थ हे काय आहे, याला ओपन सेंटेन्स असं म्हणतात, कारण इथे x ची व्हॅल्यू दिलेली नाही. हे ओपन सेंटेन्स आहे. हे कोणतं आहे, ओपन सेंटेन्स. आपल्याला काय म्हणणार, ओपन सेंटेन्स असं म्हणणार. हे पहिल्याच आन्सर झालं, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. सेकंड लिहिणार आपण, इट इज ओपन सेंटेन्स. इट इज ओपन सेंटेन्स. हे काय एक प्रकारचं ओपन सेंटेन्स आहे. क्लोज द डोर. क्लोज द डोर म्हटलं आपल्याला हे आज्ञा करत आहे, म्हणून आपण काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. हे कोणतं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. इट इज अ स्टेटमेंट. इट इज 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. इट इज अ ट्रू स्टेटमेंट आहे. 0 इज काय, 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट इज ट्रू स्टेटमेंट. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय, याची ट्रूथ व्हॅल्यू येते t. इट इज अ ट्रू स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज t. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट हे पण काय आहे, आज्ञार्थी वाक्य, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. हे काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. कॉन्करंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. कॉन्करंट ट्रायंगल यार एकरूप त्रिकोण हे काय, समरूप असू शकतात, म्हणजे बरोबर आहे. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे आणि याचे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, मग टीच येणार. हे केलं x² = x. हे ओपन सेंटेन्स आहे. हे काय आहे, ओपन सेंटेन्स आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. डू यू लाईक मॅथमॅटिक्स हा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. हा कोणता आहे, इंट्रागेटिव्ह. हा एक इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. हे काय झालं, एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण काय एकदम सिंपल असल्यामुळे पूर्ण क्वेश्चन घेतलो नाहीये. जे मेन आहे तेच घेतलं. हे काय होते, फॉल्स स्टेटमेंट होते. आपण ते लिहू बी शकताय, इट इज फॉल्स स्टेटमेंट. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, f येईल. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, a. अशा आपण 5-6 क्वेश्चन इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे क्वेश्चन नंबर 1 होत आहे. त्याच्यामध्ये आणखी काय असे खूप काही क्वेश्चन आहेत, पण असेच क्वेश्चन असल्यामुळे आपण जास्तीचे क्वेश्चन घेऊन काही टाइमपास करणार नाही. तर क्वेश्चन नंबर 2 घेणार आहे. यानंतर आपण
हे परीक्षेमध्ये 1 मार्काचे क्वेश्चन आहे, त्यासाठी आपण याच्यावर थोडा टाइम स्पेंड करत नाही. क्वेश्चन नंबर 2 आपण लिहून घेतलेला, यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे. तर फर्स्ट आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. राईट द फॉलोइंग कंपाउंड statement. Write the following compound statement symbolically. सिम्बॉलिकली लिहा म्हटलेला आहे. तर फर्स्ट पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र and Chennai is in Tamil Nadu. Chennai is in Tamil Nadu. Okay. तर पहिले सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. काय लिहिणार आहे सिम्बॉलिकली फॉर्म? फर्स्ट आपण स्टेटमेंट लिहिणार पी स्टेटमेंट आपल्याकडे आहे. पी स्टेटमेंट, नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू स्टेटमेंट आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके. त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म या दोघांमध्ये कोणता आहे? कनेक्टिंग वर्ड्स अँड आहे. मग अँडचा सिम्बॉल कोणता आहे? हे उलटा व्ही आपण असं म्हटलं होतं. इट इज सिम्बॉलिकली फॉर्म. इट इज सिम्बॉलिकली रिटन ॲज. तर सिम्बॉलिकली होईल पी अँड क्यू. दॅट इज पी अँड क्यू. हे असं लिहिणार परीक्षेमध्ये. हे पण परीक्षेमध्ये 1 मार्काला येणार आहे. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन बघून घ्या. आपण असे इजी क्वेश्चन आहे 2-4च घेणार आहोत. सेकंड क्वेश्चन, आहे ट्रायंगल इज नंबर 2 नंबरचा क्वेश्चन आहे. ट्रायंगल इज equilateral. Triangle is equilateral or isoscale. तर काय लिहिणार आहे बाबा आपण? मग पहिले पी. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. आणि क्यू म्हटलं आयसोस्केल. म्हणजे आपण असं घेऊ त्याला, ट्रायंगल इज आयसोस्केल. आयसोस्केल असं म्हणतात, यानी समद्विभुज. सिम्बॉलिकली फॉर्म काय होईल याचं? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. पी आर आहे. आर म्हटलं तर आपण व्ही काढतोय. पी और क्यू हे याचं सिम्बॉलिकल फॉर्म असणार आहे. पी और क्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हे काय पहिले? ट्रायंगल इज इक्विलॅटरल पी आणि आयसोस्केलला क्यू म्हटलं. दोघांचं काय येणार? इथं आर असल्यामुळे व्ही टाकलं, पी और क्यू येणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घ्यायलो. त्यामध्ये द एंगल्स इज राइट एंगल. The angles is right angle if and only if and only if it is of measure 90 degree. Answer is पहले P. The angle is right angle. The angle is right angle. इथं ट्रायंगल पाहिजे होती. क्वेश्चन मी डायरेक्ट अँगल दिलेला आहे. क्यू
इट इज मेजर 90 डिग्री. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. मग याचा सिम्बॉलिकल फॉर्म घेणार आपण. इथं काय आलेलं, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल काय आहे, डबल एरो. काय घेणार म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू. याचं काय आहे, सिम्बॉलिकली फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेणार आपण, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 घ्यायला आपण. नंबर 4, angle is neither acute nor obtuse. म्हणजे फर्स्ट म्हटलं हे पी आहे, अँगल इज अक्यूट. इथं काय म्हटलं, अँगल हे आपलं अक्यूट बी नाही आणि ऍक्टूस बी नाही, त्याला आपण निगेशन पी असे घेऊ शकता. निगेशन पी, अँगल इज नॉट अक्यूट. मग क्यू आहे ऍप्टूस, अँगल इज ऍप्टूस. अँगल इज ऍप्टूस, निगेशन क्यू येईल, अँगल इज नॉट ऍप्टूस. सिम्बॉलिकली फॉर्म काय येईल मग, हे अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऍप्टूस. म्हणजे हे बी नाही आणि ते बी नाही. आपण काय करणार, अँगल आपल्या अक्यूट बी नाहीये आणि कोणतं असं लिहिणार आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँगल आपला अक्यूट पण नाहीये आणि ऍप्टूस पण नाहीये. नेक्स्ट बघून घ्या तुम्ही क्वेश्चन नंबर 4 पर्यंत. आणखी काही क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहे. चला, हे क्वेश्चन नंबर 4 होत आहे. आता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 घेणार आहोत. हे क्वेश्चन नंबर 5. if triangle ABC is right angle at B, then measure angle A, measure angle C equal to 90 degree. तर पी करणार आपण ट्रायंगल ABC is right angle and Q लिहिणार मेजर अँगल A, मेजर अँगल C 90 डिग्री. याच्यामध्ये कोणता सिंबल आहे, देन आलेला आहे. देन, हे देनचा एरो आहे. मग काय लिहिले, पी देन क्यू. हे याचं काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म आहे. पी देन क्यू. आपण एवढ्याला काय म्हटलं, पी, एवढ्याला काय म्हटलं क्यू, आणि देनचा मध्ये सिम्बॉल टाकलं, पी देन क्यू. 6 नंबरचा क्वेश्चन. हे क्वेश्चन नंबर 6. हिमा दास wins gold medal if and only if she runs fast. If and only if she runs fast. मग P ही काय होईल, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हे पी आहे, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. क्यू, सी रन्स फास्ट. दोघांमध्ये सिम्बॉल आहे इफ अँड ओनली इफ. हे इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल आहे. याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय होईल, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आपण
क्वेश्चन नंबर 2-1 आणि 2-1 एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 यामध्ये आपण काहीच क्वेश्चन घेतलेले नाही, कारण हे खूपच सिंपल क्वेश्चन आहे आणि सिंपल क्वेश्चन असल्या कारणाने आपण त्याच्यातले 4-5 क्वेश्चन घेणार आहोत. जेव्हा आपण पार्ट सेकंड चालू करणार आहोत त्याच्यामध्ये काही क्वेश्चन अवघड असतील, त्यामध्ये पण आपण पूर्ण क्वेश्चन घेणार आहोत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.